तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मॅडम, बार्शीत तर पाहिलं तर तसं राष्ट्रवादी गट अजित पवारांचं कुठलंही नेतृत्व फारसं दिसत नाही। मग फक्त राजेंद्र राऊत आमदार आहेत, त्यांचंच एक इथं गट आहे। मग तुम्ही तुमचं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं वाढवणार आहात का, कसं करणार? मी कशाला वाढवू, म्हणजे मला काय कळतच नाहीये। मी महायुतीची उमेदवार आहे। मी महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 400 पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत। माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत आणि मला ते इकडून निवडून दिले। मी भगवंताच्या दर्शनाला आलेले जाता आणि एक हळदी कुंकू आता मी निवडून येणार आहे आणि मला राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे। मी महायुतीची उमेदवार आहेत। महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मी उमेदवार आहे आणि या तिन्ही पक्षांचं एकच लक्ष्य आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं। त्यामुळे माझ्या उमेदवारीने मी खासदार होण्याने या तिन्ही पक्षांचं वर्चस्व वाढणार आहे। त्यामुळे बाकीचा काही प्रश्नच येत नाही। माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढणार आहे आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायत ते। आणि राजाभाऊ राऊतांसारखे भावासारखे एक खंबीर नेतृत्व तिथले आमदार बार्शीमध्ये जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहेत तेव्हा तिथं मला ते निवडून देतील। आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकांचं एकच लक्ष आहे, नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि महायुतीचे 45+ खासदार निवडून आणायचं। हे तिन्ही युतीमध्ये खडा टाकण्याचं काम या अशा खोडकरपणामुळे होतंय। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।